सर्वात आधी तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करून टाईप करायचं आहे PMRDA हे सर्च करायचं. सर्च केल्यानंतर या पद्धतीचा इंटरफेस पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड नंबर एंटर करायला सांगणार आहे. तर ते पॅन कार्ड नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करायचा आहे. पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर त्याच्या खाली तुम्ही पाहू शकता आय एम नॉट रोबोट म्हणून त्या ठिकाणी एरर आलेला आहे. त्या स्क्वेअरमध्ये टिक मार्क करून व्हेरीफाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर पॅन कार्ड तुमचा व्हेरीफाय होणार आहे. ज्या नावाने पॅन कार्ड आहे तर ते तुम्हाला नाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याच्या खाली तुम्हाला इंटर युअर ईमेल आय डी म्हणून ऑप्शन पाहायला मिळतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी टाईप करायचा आहे. त्याच्या खाली तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करायचा आहे. त्याच्यामध्ये न्यूमरिकल, त्याच्यानंतर काही साईन आहे आणि अल्फाबेट असे तुम्हाला तिन्हीचा वापर करून एक स्ट्रॉंग असा पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी क्रिएट करायचा आहे. पासवर्ड क्रिएट केल्यानंतर खाली त्याच्या पाहू शकता नेक्स्ट म्हणून ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर त्या नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या पद्धतीचा एक इंटरफेस पाहायला मिळेल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्ही जो मोबाईल नंबर एंटर केलेला आहे आणि जे ईमेल ॲड्रेस टाकलेला आहे त्या दोघावर पण एक 6 अंकाचा एक OTP जाणार आहे. तर दोन्ही OTP या ठिकाणी टाकून प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ईमेल आयडीवर आलेला पासवर्ड वरच्या बाजूला टाकायचा आहे आणि मोबाईलवर आलेला पासवर्ड खाली टाकून प्रोसीड करायचा आहे. तुमचा OTP व्हेरीफाय होणार आहे. ते व्हेरीफाय झाल्यानंतर या पद्धतीचा एक इंटरफेस पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये कन्सर्ट दिलेला आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्डचं जे डेटा आहे त्याखाली स्क्वेअरमध्ये तुम्हाला टिक मार्क करायचं आहे आणि प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. प्रोसीड या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर या पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे तुमचा आधार कार्ड व्हेरीफाय युअर आधार कार्ड म्हणून ऑप्शन येतो. तर त्याच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूला आधार कार्डचा जो साईन दिसत आहे, सिम्बॉल दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर या पद्धतीचा एक इंटरफेस पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे. आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर त्याच्या खाली जो कॅप्चा कोड देण्यात आलेला आहे तो कॅप्चा कोड ॲज इट इज जशाच तसं त्या ठिकाणी एंटर करून नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जो OTP आहे आधार कार्ड रजिस्टर असलेल्या मोबाईलवर OTP जाईल, तो OTP एंटर करायचा आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा डिजिलॉकरचं जर काही पासवर्ड वगैरे असेल तर या ठिकाणी टाकायचं, नसेल तर फॉरगेट सिक्युरिटी पिन म्हणून जो ऑप्शन दिलेला आहे त्याला क्लिक करायचं आहे. ते फॉरगेट करताना तुमची डेट ऑफ बर्थ जो आहे तर ते व्हेरीफाय केलं जाणार आहे. तर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यानंतर नवीन तुम्हाला या ठिकाणी पिन कोड जो आहे सेट करायचा आहे, जे की डिजिलॉकर ॲपचा असणार आहे. कंटिन्यू या ऑप्शनला क्लिक करून त्या ठिकाणी तुमचा पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे. कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर या पद्धतीचा एक इंटरफेस येईल. तिथे तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्डला टिक करून तुम्हाला अलाव या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अलाव या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या पद्धतीने स्क्रीनवर थँक्यूचा मेसेज येईल. यू हॅव सक्सेसफुली गिव्हन ॲक्सेस टू युअर डिजिलॉकर अकाउंट म्हणून ऑप्शन येतं. तर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा एक तुमचा 2018 नंतरचा डोमसाईल सर्टिफिकेट जो आहे तर तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. ब्राउज अँड अपलोडचा जो ऑप्शन दिसत आहे त्याला क्लिक करून या ठिकाणी तुम्ही क्रॉप करून तुम्ही या ठिकाणी तो तुमचा डोमसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करू शकता. त्याच्यानंतर प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. प्रोसीड या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या पद्धतीचा एक इंटरफेस येईल. जर आधार कार्डचा ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस सेम असेल तर येस करा, नसेल तर नोला क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नो ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमचा करंट ॲड्रेस तुम्हाला टाईप करण्यासाठी त्या ठिकाणी ऑप्शन येईल. त्याच्यामध्ये करंट ॲड्रेस तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुमचा त्याच्यानंतर तुम्हाला मॅरिटल स्टेटस तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आणि मॅरिड, डिवॉर्सी किंवा विडो जे काही असेल ते. मॅरिड जर सिलेक्ट करत असेल तर मॅरिडला क्लिक करून प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. प्रोसीड या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या स्पाऊसचे आधार कार्ड
तुमचं या ठिकाणी इंटर करायचं आहे. इंटर केल्यानंतर त्याच्या खाली जो कॅप्चा कोड आहे, मागच्या वेळी जसा आपण केला होता तसं त्यांचं त्या ठिकाणी आधार कार्ड टाकून कॅप्चा टाकायचा आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो स्पॉटचा जो आधार कार्ड टाकलेला आहे त्या जो नंबर आहे, मोबाईल नंबर लिंक असलेला, त्याच्यावर एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी इंटर करायचा आहे. OTP इंटर करून कंटिन्यू या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यानंतर डिजी लॉकरचा पासवर्ड माहिती असेल तर तो टाकायचा आहे, नसेल तर त्याच्या खाली जो फॉरगेट सिक्युरिटी पिन म्हणून आहे त्या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी पिन सेट करू शकता आणि कंटिन्यू या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्डला टिक करून अलाव या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर वर्किंग स्टेटस विचारलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी इयर सिलेक्ट करायचं आहे आणि इन्कम आपलं ज्याच्या नावाने अर्ज केलेला आहे त्याचं सेल्फ इन्कम असणार आहे आणि आपल्या कोॲप्लिकंट म्हणजे आपण जर वाईफच्या नावाने फॉर्म भरत असेल तर कोॲप्लिकंट आपला हजबंड असणार आहे, त्यांचा इन्कम या ठिकाणी स्पाऊस इन्कममध्ये टाकू शकता आणि ते प्रोसीड करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे तर इन्कम सोर्स जो आहे आपला सेल्फ आहे की स्पाऊसचा आहे ते त्या ठिकाणी सर्च करायचं आहे. इन्कम जे टाकत आहात EWSसाठी तुम्हाला 3 लाखापेक्षा कमी इन्कम पाहिजे आहे आणि LIGसाठी 3 लाखापेक्षा जास्त आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी ते अमाऊंट त्या ठिकाणी टाकायची आहे. अमाऊंट टाकल्यानंतर खाली जी आहे तर उजव्या बाजूला खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता प्रोसीड म्हणून ऑप्शन आहे. तर त्या प्रोसीड या ऑप्शनला तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. प्रोसीड ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर या पद्धतीचा एक इंटरफेस पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन पाहायला मिळतील. एक तर तुम्हाला IT रिटर्न किंवा मग इन्कम सर्टिफिकेट या दोन्हीपैकी एक डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. जर तुमच्याकडे IT रिटर्न फाईल असेल लास्ट इयरची तर ते त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे किंवा मग तहसील ऑफिसमधनं तुम्हाला जर इन्कम सर्टिफिकेट मिळालं असेल तर इन्कम सर्टिफिकेटला क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. तर या ठिकाणी IT रिटर्न फाईल अपलोड केली गेलेली आहे. तर या ठिकाणी 2 टिक मार्क करून ते प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकत आहात या ठिकाणी कन्सेंट द्यायचा आहे आणि प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या कास्टमध्ये येता तर ते त्या ठिकाणी त्या कास्टमधून जर तुम्ही अर्ज भरत असाल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल ते सुद्धा अपलोड करायचं असेल. तर तुम्हाला जर ओपनमधनं फॉर्म भरायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही ओपन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. डायरेक्टली तुम्ही त्या ओपन कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. तर ओपनला क्लिक करून प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. प्रोसीड या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर परत एक इंटरफेस येईल की तुम्ही फिजिकली हँडिकॅप आहात का, असेल तर येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याचं काही सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर ते अपलोड करायचं आहे. जर हँडिकॅप नसाल आपण तर त्या ठिकाणी नो करायचं आहे. नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर प्रोसीड ऑप्शनला क्लिक केल्यानंतर नेक्स्ट इंटरफेस या पद्धतीचा येणार आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकत असाल. तर याच्यामध्ये तुम्ही PMA प्रधानमंत्री आवास योजनासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे का. जर आपण यासाठी रजिस्टर केलेलं असेल तर येसला क्लिक करा. तिथे तुम्हाला डिटेल्स फिल करा. नसेल केलं तर नो करून तुम्ही त्या ठिकाणी प्रोसीड करू शकता. जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकत असाल तर येस केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल. नसेल तर नो करून प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर परत तुमच्या स्क्रीनवर या पद्धतीचा इंटरफेस पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये तुम्ही जे काही माहिती दिलेली आहे त्याचा पूर्ण तुम्हाला समरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मध्ये तुम्ही दिलेल्या माहितीमध्ये तुम्ही पाहू शकता की सर्व माहिती व्हेरीफाय आणि आन्सर्ड झालेली आहे. तर ते ग्रीनमध्ये दिसत आहे आणि जे तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट जे अपलोड केलेलं आहे तर ते व्हेरीफाय होण्यासाठी काही कालावधी लागत आहे. तर डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी ते व्हेरिफिकेशन इन प्रोग्रेस म्हणून दाखवलेलं आहे. जर तुम्ही इन्कम सर्टिफिकेटसुद्धा अपलोड केला असता तर तुम्हाला ते सुद्धा व्हेरिफिकेशन इन प्रोग्रेसमध्ये दाखवलं असता. तर 2 दिवसानंतर परत चेक करायचं आहे. तर डोमिसाईल सर्टिफिकेट व्हेरीफाय झालेलं आहे आणि त्याचबरोबर इन्कम सर्टिफिकेटसुद्धा तुमचा जो आहे व्हेरीफाय होईल. व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता ऑप्शन प्रोसीड
टू ई साईन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे तर तुम्ही जे काही माहिती दिलेली आहे तर ते पूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी पेजेस स्क्रोल करून पाहता येणार आहे. जे माहिती भरलेले आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, परत तुम्ही इन्कम सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे, या सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याला आपण जे आहे कॉन्ट्रॅक्ट रिव्ह्यू असं म्हणू शकतो. तर या ठिकाणी तुम्ही पूर्ण माहिती पाहू शकता. ते पाहिल्यानंतर खाली जे आहे टिक मार्क करायचं आहे आणि प्रोसीड करायचं आहे. त्याच्या खाली आधार नंबर तुम्हाला इंटर करायचा आहे. आधार कार्ड नंबर इंटर केलं की सेंड ओ टी पी ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सेंड ओ टी पीला ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक 6 डिजिटचा एक ओ टी पी येणार आहे. तर तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे, इंटर करायचं आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर या पद्धतीचा एक नवीन इंटरफेस पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ओ टी पी या ठिकाणी टाकला जातो आहे. ओ टी पी टाकून व्हेरीफाय ओ टी पी होणार आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर बाय डिफॉल्ट तुमचा जो आहे तर रिडायरेक्ट होणार आहे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी इंटरफेस पाहायला मिळणार आहे. आणि खाली प्लीज वेट म्हणून ऑप्शन आहे. रिडायरेक्ट होणार आहे. तुमचा जो हे आहे अर्ज आहे तर तो पूर्ण झालेला आहे. तर आता तुम्हाला जे आहे कुठल्या स्कीमसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याची माहिती पाहायला मिळेल. तर त्याच्या खाली तुम्ही जे काही माहिती भरलेली आहे त्याचं पूर्ण डेटा, पूर्ण माहिती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. त्याच्या बाजूलाच अप्लाय म्हणून ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत असेल. तर ते अप्लाय या ऑप्शनला तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. स्क्रीनवर पाहू शकता तर जे काही स्कीम आहे त्याची पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये तुम्ही ज्या स्कीमसाठी अप्लाय करणार आहात तर ते अप्लाय करण्यासाठी अप्लाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ते अप्लायला क्लिक केल्यानंतर तुम्ही जे EWSसाठी जर अप्लाय करत असाल तर तुमचं इन्कम जे आहे 3 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न जे आहे 3 लाखापेक्षा कमी असणं पाहिजे. त्यानंतरच तुम्ही EWS या कॅटेगरीसाठी अर्ज करू शकता. LIG या प्रोजेक्टसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर 3 लाखापेक्षा जास्त असं उत्पन्न तुमचं वार्षिक उत्पन्न असणं आवश्यक आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी प्रोजेक्टचे पूर्ण डिटेल्स वगैरे पाहू शकता. त्यामध्ये किती जागा आहेत, कार्पेट किती आहे, EMD किती भरायची आहे, कुठल्या कास्टसाठी किती जागा आहेत याची सविस्तरपणे माहिती मिळेल. तर उजव्या बाजूला वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता अप्लाय म्हणून ऑप्शन आहे. तर त्या अप्लाय या ऑप्शनला तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जो स्कीम कोड सिलेक्ट केलेला आहे ते बाय डिफॉल्ट सिलेक्ट असणार आहे. कुठल्या कॅटेगरीमधनं तुम्ही फॉर्म भरत आहात ते त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या खाली तुम्ही पाहू शकता तुमचं महाराष्ट्रामध्ये पक्कं घर आहे का, असेल तर येस करा, नसेल नो करा. त्याच्या खाली तुम्हाला गव्हर्मेंटकडनं कुठलं घर अलोकेट झालं होतं का, अलोकेट झालं होतं पण तुम्ही घेतलं नाही असं काही असेल तर येस नो जे काही असेल तर तुम्ही ते करू शकता. त्याच्या खाली तुम्हाला बँकेचं डिटेल्स अपलोड करायचे आहेत. तर बँकेचे डिटेल्स का अपलोड करायचे आहे, जे काही तुम्ही EMD भरणार आहात, जे तुम्ही फॉर्म भरताना EMD भरणार आहात EWSसाठी 5,000 आणि LIGसाठी 10,000 रुपये. तर ते जर भविष्यात तुम्हाला जर घर लागलं नाही तर ते तुम्हाला पैसे या अकाउंटवर रिटर्न मिळणार आहे. तर बँकेचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर बँकेचा अकाउंट नंबर, त्याच्यानंतर रीइंटर बँक अकाउंट नंबर, IFSC कोड टाकायचं. त्याच्यानंतर बँकेचं नाव आणि ब्रांच नेम ते बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्याच्या खाली जे आहे 1 MBचं तुम्हाला चेक किंवा पासबुक जे की तुमचा अकाउंट नंबर स्पष्टपणे दिसत असेल असं त्याचं PDF फाईल त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर त्याच्या खाली तुम्ही स्क्रोल केला असता त्याच्या खाली स्क्रोल केल्यानंतर नॉमिनीचे डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. नॉमिनीचं नाव, अर्जदारासोबत त्यांचं असणारं रिलेशन, त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर, ईमेल ID
हे सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे, इंटर करायची आहे. इंटर केल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला सिग्नेचर करायचं आहे. तर ॲड सिग्नेचर म्हणून ऑप्शन पाहायला मिळतो तुम्हाला. तर तुम्ही त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर या पद्धतीचा एक डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सिग्नेचर करायचे आणि सेव्ह करून तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता आय ॲग्रीला क्लिक करायचं आहे. आय ॲग्रीला क्लिक करून तर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट EMD प्लस अर्जाची फीस तुम्हाला भरायची आहे. तर पेमेंट गेटवे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असेल किंवा UPI ID असेल तर स्कॅनर वगैरे असेल, ज्या पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही ते पेमेंट करू शकणार आहात. तर याच्यामध्ये तुम्हाला EWSसाठी तुम्हाला 5,000 प्लस अर्जाचे 708 रुपये म्हणजे 5,708 रुपये तुम्हाला EWSसाठी भरायचं आहे. तर अशा पद्धतीने पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तर ते सक्सेसफुली सबमिट होणार आहे. त्याची तुम्हाला स्टेटस किंवा त्याचं काही हार्ड कॉपी तुम्हाला जर डाउनलोड करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही 3 डॉट दिसत आहे त्याला क्लिक करायचं आहे. माय ॲप्लिकेशनला क्लिक करून तुम्ही तुमच्या